धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याचं काम साधू करतात. साधूच्या जीवनातला धर्म आहे. प्रत्येक सर्वसामान्याच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारचे धर्म सज्जन आहो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात 3 धर्म आहे. पहिला धर्म कौटुंबिक धर्म आहे. कशाला म्हणायचं कौटुंबिक धर्म? आपल्या कुटुंबातील जी विशिष्ट जबाबदारी आपल्यावर आहे यथोचित पद्धतीनं पार पाडणं आपल्या जीवनातला कौटुंबिक धर्म आहे. आपल्या कुटुंबात आपण वडील असाल, आपल्या कुटुंबात आपण आई असाल, आपल्या कुटुंबात आपण पत्नी असाल, पती असाल, जी जबाबदारी आपल्यावर पडली यथोचित पद्धतीनं पार पाडणं आपल्या जीवनातला धर्म आहे. पतीची जबाबदारी आहे. पत्नीनं मागितलेली प्रत्येक वस्तू पुरवणं, पत्नीचा हट्ट पुरवणं ही पतीची जबाबदारी आहे. आणि पत्नीची जबाबदारी आहे पतीची मता अनुसरून पतिव्रता आपल्या जीवनात आपलं कर्तव्य आहे. बापाला मुलाने बाप म्हणावं, बापाने मुलाचं मुलीचं संगोपन करावं, मुलाला मुलीला शिक्षण द्यावं, लहानाचं मोठं करावं, विशिष्ट जबाबदारी आपल्यावर आहे. नवऱ्यानं बायकोचं ऐकलंच पाहिजे, बायकोनं नवऱ्याचं ऐकलंच पाहिजे. बायकोनं केलेला प्रत्येक हट्ट नवऱ्यानं पुरवलाच पाहिजे. पण बायकोने हट्ट हिसाबात केला पाहिजे. पतिव्रता स्त्री कुणाला म्हणतात सांगू? संक्रांत आली की साडी मागते तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. बिया भरण्याच्या टायमाला 92,000 तोळा सोनं झालं आणि 1 तोळा सोनं मागते तिला अवदासा स्त्री म्हणतात. आपल्या जीवनात धर्म पाळला पाहिजे. एक माणूस आपल्या बायकोला म्हणे उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस, मी तुला काय गिफ्ट देऊ? बायको मोकळ्या मनाची होती. तिने सांगितलं गिफ्ट काहीच नको, एक काम करे, आपल्या घरापुढे झाड आहे का त्या झाडावर चढून दाखवा. हे काय गिफ्ट आहे म्हणे? झाडावर चढून दाखवा. ते म्हणे मला नाही चढतं म्हणे, तुमच्यापेक्षा माकड बरं. बाया काय ऐकतात काय? बायांच्या जिभेला हाड नसतं, तसं माणसाच्याही नसतं. ती म्हणे तुमच्यापेक्षा माकड बरं. त्याला राग आला. ते म्हणे ॲनिव्हर्सरी उद्या, आज नाही म्हणे. मग उद्यापर्यंत प्रॅक्टिस करतो. कशाची? झाडावर चढायची. ते रातभर झाडावर चढायची प्रॅक्टिस करत होतं. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी झाडावर चढताय लागलं. ते झाडावर चढलं. सकाळच्या वेळेला झाडावर बायको लावा तिला, बघ मी झाडावर आलो, मला आता झाडावर चढता येतो. बायको म्हणे तुमच्यात आणि माकडात फरक काय? महाराज, संसारात हट्ट पाहिजे पण कामापुरता पाहिजे. आमच्याही एकदा हट्ट धरला म्हणून मला कीर्तनाला तुमच्या संग येऊ म्हटलं चला. मी तिला कीर्तनाला घेऊन निघालो. गाडीत बसवलं. गाडी घनसावंगीपर्यंत गेली. तिला एका रोडवर उतरून दिलं. पंपावर डिझेल टाकायला गेलो. पुन्हा गाडीत घेतलं. पुन्हा गाडीत बसवलं. पुन्हा पुढे निघालो. मी घेऊन जात नाही, मी लाड करत नाही, पण तिच्या माहेरकडे कीर्तन होतं, माझ्या सासरवाडीकडे घेऊन गेलो. मी गाडी चालवत होतो, मी ड्रायव्हर होतो आणि मालकाच्या सीटवर मालकीन बसलेली होती. मी पंपावर गेलो, डिझेल टाकलं, पुन्हा तिला गाडीत बसवलं. गाडी पुढे गेली. गाडी मच्छिंद्रनाथ चिंचोलीपर्यंत गेली. आणि तिने मला विचारलं का हो पंपावर डिझेल टाकायला गेले, मला का घेऊन गेले नाही? हळू बोलतो जरा, आवाज तिथपर्यंत जाण्याची भीती आहे. इथून ठळक जात आहे तिथं. मला का घेऊन गेले नाही? तिला म्हटलं की मी जीवनात नियम पाळणारा माणूस आहे. म्हणजे काय नियम पाळले? म्हटले येताना सांगतो. कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, जरा टेन्शनमध्ये झालं. कीर्तन टेन्शनमध्ये होण्याचं कारण असतं, कीर्तनासमोर गुरु बसलेला असलं की कीर्तन जरा जड जातं. गुरुचे 2 प्रकार आहे. एक विद्या अथवा ज्ञान देणारा गुरु आणि दुसरा घरात गुरु करणारा गुरु. कीर्तन झालं, जरा टेन्शन मध्ये झालं, पुन्हा गाडीत बसवलं. गाडी तिथपर्यंत आली. तिने मला विचारलं का हो पंपावर का घेऊन गेलं नाही मला सांगा. म्हटलं मी नियम पाळणारा माणूस आहे. म्हणे काय नियम पाळले? म्हटलं त्या पेट्रोल पंपावरची पाटी मी वाचली, आग लावणाऱ्या वस्तू पेट्रोल पंपावर आणू नये. काही चुकलं का? हट्ट हिसाबात केला पाहिजे, तो पूर्णत्वाला गेला पाहिजे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी. माणसाच्या जीवनातला पहिला धर्म कौटुंबिक धर्म. धर्म हा शब्द सोडून कुठेही जायचं नाही. दुसरा धर्म माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक धर्म. सज्जनो, आध्यात्मिक धर्म माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे.
अंतरवाल्याच्या सप्ताहाला प्रारंभ होऊन 26 वर्ष पूर्ण झाली. या वर्षीच्या सप्ताहातला तिसरा दिवस आहे. सप्ताह म्हटलं की खर्च आहे, गायनाचार्य, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टम वाले, विनेकरी, सगळं आहे, सगळं आहे, खर्च आहे. महाराज आळंदीहून आला तरी पैसे घेणार आहे, लक्ष्मीकांत नगरहून आला तरी खर्च आहे. सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. ज्यांची वर्गणी राहिली असेल त्यांनी सप्ताह कमिटीने मागण्याच्या अगोदर आणून देणे माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. तुका म्हणे सत्य, कर्मा भावे साह्य. कोणाकोणाची वर्गणी राहिली मला चेहरे पाहूनच कळत आहे. मी नाव कोणाचे घेत नाही, उद्या संध्याकाळपर्यंत आणून द्या. भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला त्याचं भजन करण्याकरता दिला. या हातानं टाळी वाजवा, मुखानं त्याचं भजन करा, या पायानं त्याची वारी करा, कानानं त्याचं भजन ऐका, या डोळ्यानं त्याला डोळे भरून पहा. हा नरदेह त्याच्या भजनाकरता त्याच्याकरता वापरा. माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. जीवनात आल्यावर भजन करा. भजन करण्याचा उपदेश फक्त माणसाला काय? हे भजन करण्याचं ज्ञान पशु प्राण्याला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोगभोगिती किंवा याची देही घडे देवाचे भजन. फक्त नरदेहाला आल्याच्या नंतर देवाचं भजन घडतं. कुत्र्या मांजराला भजन करण्याचं ज्ञान, बोला, पशु प्राण्याला भजन करण्याचं ज्ञान. म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात, गाढव कधी कीर्तनात येऊन बसत. महाराज कुठाला येऊ द्या, किती सप्ताह चांगला असू द्या, गाढव कीर्तनाला येतच, गाढव घरीच. देवाचं चिंतन करा, देवाचं भजन करा. आध्यात्मिक धर्म आहे हा. नरदेह त्याच्याकरता देवानं दिला. माणसाच्या जीवनातला, मी काहीच बोलत नाही, हेच बोलत आहेत पुढचं. तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला सामाजिक धर्म म्हणतात. सज्जनो, सामाजिक धर्म कशाला म्हणतात? मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजशास्त्र सांगतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. अर्थात तो समाजाशिवाय राहू शकत नाही. समाजाशिवाय राहू शकत नाही. काही एकलखुरी माणसं असते, तो विषय वेगळा. मनुष्य हा समाजाशिवाय राहू शकत नाही. समाजात राहणाऱ्या समाजशील प्राण्याने अर्थात मनुष्यानं कधीतरी स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. माणसाच्या जीवनातला सामाजिक धर्म आहे. आपल्या जीवनात पैसा भरपूर असावा. ऐका, आपल्या जीवनात पैसा भरपूर असावा. आपल्या जीवनात आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा. पण त्याच्यातला एकही रुपया कुणाच्या तळतळाटाचा नसावा. माणसाच्या जीवनात पैसा असला पाहिजे, श्रीमंती असली पाहिजे. पण दुसऱ्यासाठी कधीतरी जो झटतो ना गड्या, त्याला माणूस म्हणतात. किसी के काम जो आहे उसे इंसान कहते. जी माणसं दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही गड्या, त्या माणसाला मनुष्य म्हटल्या जात नाही. जी माणसं दुसऱ्याकरता जगतात ती माणसं मेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपानं जिवंत राहतात. जी माणसं कधीतरी दुसऱ्यावर मदत करत नाही, दुसऱ्यावर परोपकार करत नाही, ती माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी असतात गड्या. मी सांगतो गड्या, एखादं धरण आहे, धरणाला दरवाजे असतात. कशाकरिता? धरणाचं योग्य पातळीपर्यंत पाणी आलं तर त्या दरवाजानं ते पाणी सोडलं जातं गड्या. त्या धरणाचं पाणी जर कुणाच्या तरी फायद्याचं ठरत असेल ना, तर त्या धरणातल्या पाण्याला महत्व आहे. जर धरणातलं पाणी सोडलं गेलं नाही गड्या, तर त्या शेवाळ होत असतं, ते पाणी दूषित होत असतं. पाणी वाहता राहिलं पाहिजे. त्या धरणाला महत्व तेव्हा आहे जेव्हा त्या धरणातलं पाणी कुणाच्या तरी उपयोगाला येत असेल. माणसाकडच्या पैशाला महत्व तेव्हा आहे. माणसाचा पैसा कधीतरी एखाद्या गरीबाच्या फायद्याचा ठरत असेल गड्या, फायद्याचा ठरत असेल. आपल्याकडे पैसा भरपूर असला पाहिजे, आपल्याकडे सोनं नाणं भरपूर असलं पाहिजे. आपल्याकडं भरपूर सोनं असतं. नाथा, तुझ्या घरी किती सोनं आहे माहित नाही? अंदाजे 3 किलो. नाही, जाऊ दे, सोपा प्रश्न विचारतो. तुझं वजन किती आहे? 49 किलो. आमचं सारखं होतं, मी थोडं वाढवलं. नाथाचंही वाढवायचं आता. 49 किलो नाथाचं वजन आहे. नाथा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी धर्ममंडपात बोलतोय. माझी अशी इच्छा आहे गड्या, नाथाच्या घरी किती सोनं आहे हे नाथाला सुद्धा माहित नाही, म्हणजे थोडं आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे, नाथा तुझ्या घरी कमीत कमी तुझ्या वजना इतकं सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? 49 किलो सोनं असलं पाहिजे. आपल्याकडे सोनं असलं पाहिजे, पैसा असला पाहिजे, पण तो पैसा कधीतरी दुसऱ्याच्या फायद्यासाठी वापरला पाहिजे. माणसानं कधीतरी दुसऱ्यासाठी झटलं पाहिजे. जो दुसऱ्यासाठी झटतो त्याच्या नावाचा इतिहास होतो बघा. आपल्या अंतरवाल्याच्या सप्ताहाची पत्रिका मी वाचली.
वारं येऊ द्या. छत्रपती नावाचं वादळ सांगणं बाकी आहे. वारं येऊ द्या. सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीनं प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. तळागाळातल्या गोरगरीब, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मराठ्यांच्या लेकराच्या न्यायाचा हक्काचं आरक्षण देण्याकरिता संघर्षयोद्धा मनोज दादा यांनी लढा उभा केला. 22 वर्ष समाजासाठी त्या माणसानं प्रामाणिकपणे लढा लढला, समाजासाठी झटले आणि सराटी अंतर्वलीत लाठी हल्ला घडला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालं. त्यांच्या जीवनामध्ये पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं. घरात महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य नसताना कुटुंबाची चिंता न करता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या लेकराकरता काम करता करता त्या माणसानं कुटुंबाचा सर्वस्वी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी समाजाकरता लढले. परिणाम कोट्यावधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य जरांगे पाटील गाजवत आहेत. एखादा व्यक्ती उगाच कुणाच्या हृदयावर राज्य गाजवत नाही. आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम करावं लागतं, त्यावेळी आपल्या नावाचा इतिहास होत असतो. एखाद्या क्रांतिकार्यानं ठरवलं क्रांती करायची, तर क्रांती करण्याच्या अगोदर प्रत्येक क्रांतिकाराचं एक ब्रीद वाक्य असतं. शिवरायांचं ब्रीद वाक्य हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. लोकमान्य टिळकांचं ब्रीद वाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सुभाषचंद्र बोसांचं ब्रीद वाक्य आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. झाशीच्या राणीचं ब्रीद वाक्य आहे मेरी झाशी नहीं दूंगी. तसं जरांगे पाटलांनी समाजासाठी लढताना क्रांतिकारी लढ्याच्या वेळी प्रारंभिक वाक्य उच्चारलं. जरांगे पाटील गोरगरीब मराठ्यांच्या सभेत बोलले, मी येतानाच बायकोला सांगून आलो आहे, आलो तर तुझा गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी प्रामाणिकपणे लढले. परिणाम सामाजिक धर्माची ताकद. कोट्यावधी लोकांनी जरांगे पाटील नावाच्या दैवताला डोक्यावर घेऊन नाचताय. विठाला 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 विठाला. एखादा व्यक्ती जीवन जगताना ज्यावेळी स्वतः करता जगतो दादा, स्वतःच्या कुटुंबाकरता जगतो, एक दिवस त्याचंच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जो व्यक्ती जीवन जगताना कधीतरी दुसऱ्यासाठी जगतो त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. वारं आलंय, वादळ आलंय तरी थांबणार नाही, कारण सुरुवातीलाच बोललो जरी घेरती वादळे संकटाची इति श्री कराया पुऱ्या जीवनाची रणी पाडती जे यमाचे ही दात अशांची शिवाजी असे जन्मजात. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवराजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या डोळीवर सुखाचं छत्र धरावं यासाठी आपला 50 वर्षाचा आयुष्याचा कार्यकाल शिवराजानं या मातीमध्ये खर्ची घातला. आणि तुमच्या आमच्या करिता जनसामान्याचं, रयतेचं लोक कल्याणकारी स्वराज्य राजानं निर्माण केलं. राजानं स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी, या महाराष्ट्रातलं दृश्य होतं कसं, या महाराष्ट्रातली दुर्दैवी परिस्थिती होती कशी. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, घराघरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे अकांत मानला होता दुश्मनाने, अकांत. आणि अशा अकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर
हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंगजेब घायल केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्ताची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा. अशा छत्रपती शिवराजानं या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य कशाच्या जोरावर कशाच्या बळावर निर्माण केलाय? हे स्वराज्य निर्माण झालं होतं मासाहेब जिजाऊच्या संस्काराच्या जोरावर. हे स्वराज्य निर्माण झालं होतं तलवारीच्या पात्यावर आणि ढालीच्या खळखळाटावर आणि सह्याद्रीच्या कडे कपारीत छत्रपती आणि छत्रपतीचा हरेक मावळा तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरत होता. तेव्हा कुठेतरी स्वराज्य नावाचं अक्षर आम्हाला या कानावर ऐकायला मिळतं. एक एक मावळा स्वराज्याकरिता लढत होता, एक एक मावळा स्वराज्याकरता झुंजत होता, लढत होता. अरे मावळा राजांच्या शब्दा खातीर मासाहेबांच्या आज्ञे खातीर प्राणपणाला लावायला तयार आहे, मरायलाही तयार आहे. आणि अशा जिगरबाज मावळ्याची निधड्या छातीच्या विरालची बुलंद फौज श्री महाराजानं तयार केली आणि रायरेश्वराच्या साक्षीनं स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एक एक मावळा जीवाला जीव देणारा भेटला. तानाजी मालुसरे नावाचा मावळा राजांकडे आला, मुजरा केला आणि म्हणाला, राज पोराचं लग्न ठरवलंय जी, पोराच्या लग्नाला यावं लागतं. राजानं तानाच्या पोराच्या लग्नाची तिथी विचारली आणि सहजच नकार दिला. ताना बोलला, राज तुमच्या मावळ सेनेतला निष्ठावंत मावळा मी, माझ्या पोराच्या लग्नाला यावं लागेल राज, नाही तर काय येणार नाही सांगा तरी राज. राजानं उत्तर दिलं, ताना तुझ्या पोराच्या लग्नाच्या तिथीला आम्ही किल्ले कोंडाण्याची मोहीम हाती घेतली आहे, आम्ही कोंडाणा घेण्याकरिता जातोय, तुम्ही पोराचं लग्न लावा. वाक्य ऐकलं, काळ जाची लाही लाही झाली तानाच्या. तसाच ताना घरी गेला आणि आपल्या बायकोला म्हणाला, 2 दिवसावर आपल्या पोराचं लग्न आहे. बायको म्हणाली, माहिती आहे मला. त्याच तिथीला स्वराज्याचा जाणता राजा स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणाला घेण्याकरिता जातोय. मग अगं स्वराज्याच्या मालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून जावं हे मला योग्य वाटत नाही. लाख हरवले तरी चालेल, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी जातो, कोणाला घेऊन येतो, तू पोराचं लग्न लाव. वाक्य ऐकलं, तानाच्या बायकोच्या डोळ्यात घळघळा अश्रूच्या धारा आल्या आणि बायकोच्या जवळ जात ताना म्हणाला, रडू नकोस, रडू नकोस. आपला जन्म रडण्यासाठी नाही, लढण्यासाठी झालाय. का रडते? बायकोनं दिलेलं उत्तर आहे, जर कोंडाण्याच्या मोहिमेत तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल. कोंडाण्याची मोहीम हाती घेतली आहे, कोणाला घ्यायला तुम्ही गेलात तर बापा विना पोराचं लग्न शोभणार नाही. वाक्य ऐकलं आणि ताना म्हणाला, तुझ्या कपाळाच्या कुंकुवाला धोका आहे, असं जर तुला वाटत असेल तर थांब. तानानं आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू आपल्या हातानं पुसलं आणि तिला म्हणाला, जोपर्यंत तुझ्या कुंकुवाचा धनी कोंडाणा जिंकून माघारी परतत नाही तोपर्यंत कपाला कुंकू लावू नको. मी माघारी परतलो तर माझ्या हाताने तुझ्या कपाला कुंकू लावेल. बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून पोटच्या पोराचं रायबाचं लग्न सोडून सूर्याजी नावाच्या भावाला सोबत घेऊन सेनार मामा समवेत तानाजी निघाले, राजांकडे गेले, मुजरा केला आणि म्हणाले, राजो ठरलं राजा आमचं. काय ठरलं ताना? रायबाचं लग्न ठरलंय ना जी. तसा ताना बोलतो राजा, नाही आमचं तेच ठरलं राज,
आधी लगीन कोणाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजाकडून विडा घेतला आणि शेलार मामा सूर्याजीच्या सहकार्यानं द्रोणागिरी कडा पार करून तानाजीस मावळ सेना पोहोचले. किल्ले कोंढाण्यावर उदयबानशी झुंजता झुंजता तानाजी गतप्राण झाले. तानाजी गेले पण कोणाना राजांना शब्द दिलेला पूर्ण करून गेले. कोणाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकून गेले. राजांना ताना गेल्याची बातमी कळाली. राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जगदंब. राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मासाहेब विचारतात, राज का रडताय, का डोळ्यात पाणी आहे? तानानं किल्ला घेतला नाही का? नसेल घेतला तर पुढील वेळी घेईल. का रडता राज? किल्ला स्वराज्यात आला नाही का? गड आला नाही का? मासाहेबाला राज बोलतात, मासाहेब गड आला पण माझा सिंह गेला. तानाजी नावाचा सिंह गतप्राण झाला. तानाजी नावाच्या महात्म्याच्या बलिदानाचं समर्पण आणि बलिदानाची जाण म्हणून त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत माझ्या राजानं किल्ले कोंढाण्याचं नामकरण केलं सिंहगड. त्याच शिवछत्रपतीच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजानं स्वराज्याचा राज्यकारभार राजांच्या पावलावर पाऊल ठेवून जशीच्या तसा सांभाळला. सज्जनाओ, छत्रपती शिवराजाच्या नंतर हिंदवी स्वराज्याला राजांच्या पावलावर पाऊल ठेवणारा हुबेहूब दुसरा छत्रपती मिळाला. भर औरंगजेबाच्या भर दरबारात बालपणात औरंगजेबाचा अपमान करणारा शिवरायाचा बछडा शंभूराजा स्वराज्याचा दुसरा छत्रपती आहे. स्वराज्याचा धगधगता अग्निकुंड, स्वराज्याचा ज्वालामुखी, स्वराज्याचा सिंह, स्वराज्याचा बछडा म्हणजे छत्रपती संभाजी राजा आहे. औरंगजेबानं ज्यावेळी शंभूराजाला पकडलं, प्रचंड हाल शंभूराजाचे केले, प्रचंड वेदना शंभूराजांच्या करण्यात आल्या, अनन्वित अत्याचार शंभूराजावर करण्यात आले. अरे किती छळ शंभूराजाचा केला. यापण छावा चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला असेल. शंभूराजांच्या चरित्रावरचा छावा चित्रपट रिलीज झाला. शंभूराजावरती हाल हाल औरंगजेबानं केले. ज्यावेळी माझ्या शंभूराजाला पकडलं गेलं, शंभूराजावरती अनन्वित अत्याचार करण्यात आले. 39 दिवस माझ्या शंभूराजांचा अनन्वित छळ करण्यात आला. अरे अंगावरचे कपडे फाडले जात होते, काटेरी साखरबंदात जखडवलं जात होतं. अरे उंटावरून मिरवणूक काढली जात होती. शंभूराजाच्या अंगावर जिथं तिथं वार केले जात होते. अरे शंभूराजाच्या अंगावरचे मांसाचे लग्न कापून कुत्र्या गिधाडाला खायला टाकले जात होते. अरे शंभूराजाच्या अंगावर जिवंत पाणी, उकळत पाणी टाकलं जात होतं. तरी माझा शंभूराजा धर्माप्रती मान बाळगून होता, धर्माप्रती निष्ठा खंड ठेवून होता. के माझ्या शंभूराजाच्या अंगावर उकळत पाणी फेकण्यात आलं. माझ्या राजाने धर्म बदलला नाही. अखेर माझ्या शंभूराजाच्या डोळ्यात तापलेलं लाल बुंद तप्त सळाया घातल्या, जिवंतपणी डोळे बाहेर काढले. तरी माझ्या राजानं धर्म सोडला नाही. आता फक्त जीव उरला होता आणि आता फक्त तोंडात जीभ उरली होती. कोणती जीभ? ज्या जिभेनं उमटवले होते बोल जगदंब जगदंबचे. जी जीभ म्हणत आली होती हर हर महादेव. जी जीव महासाहेबांना म्हणत आली होती महासाहेब. जी जीभ शिवरायांना म्हणत आली होती आबासाहेब. ती जीभ फक्त तोंडात राहिली आहे. रक्तबंबाळ झालेला संभाजी राजा अंगावर एक ठिकाण उरलं नाही, जिथं वार झाला नाही. शंभूराजाचा रूप जर कुणी पाहिलं असतं तर शेंगूर फासल्या बजरंगबली सारखे दिसत होते. अरे कुणी जर पाहिलं असतं तर वाटलं नसतं हा हिंदवी स्वराज्याचा
छत्रपती आहे अरे कुत्रा गिधाडाने लटके तोडावे तसं शंभूराजाचं शरीर सोलून काढलं होतं. आता फक्त जीव राहिले तोंडात. 39 दिवस हाल केले. औरंगजेब विचारतोय की संभा तुम्ही इस्लाम कबूल है? तसा माझा शंभू राजा म्हणतोय औरंग्या अरे मुसलमान म्हणून जिवंत राहण्यापेक्षा हिंदू म्हणून मी ताठ मानेने मरायला तयार आहे. शंभू राजाचे शब्द. 39व्या दिवशी शंभू राजाला विचारलं अ संभा आखिरी बार पूछ रहा हूं बताओ संभा तुम्हें इस्लाम कबूल है? तसा माझा शंभू राजा सांगतोय ये संभा 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा लेकिन इस्लाम कभी भी कबूल नहीं करेगा. धर्माप्रती निष्ठा किती असावी हे माझ्या शंभू राजाकडून शिकावे. अखेर शंभू राजाचं मस्तक छाटण्यात आलं. शंभू राजाच्या मस्तकाची गुढी या महाराष्ट्राच्या मातीत क्रूर कर्म्या औरंगजेबानं उभारली. आता गुढी पाडवा आला की शंभू राजा आठवतात लोकांना. काही म्हणतात गुढी उभारू नका, काही म्हणतात भगवा ध्वज उभारा. गुढी का उभारायची नाही तर संभाजी राजांचं बलिदान झालं म्हणून उभारायची नाही. गुढीची परंपरा शंभू राजाच्या अगोदरच्या कार्यकालापासून आहे. ज्ञानोबरांच्या अनेक प्रमाणामध्ये गुढीचा उल्लेख आहे. तुकोबरांच्या अनेक प्रमाणात गुढीचा उल्लेख आहे. तुकोबर आहे तर शंभू राजांच्या अगोदरचे आहे. शांतीब्रह्मनाथांच्या अभंग रचनेत गुढीचा उल्लेख आहे. 12व्या शतकामध्ये महानुभव संप्रदायाची चक्रधर स्वामींच्या ग्रंथ संपदेमध्ये गुढीचा उल्लेख आहे. अनेक वर्षापासून आलेली गुढीची परंपरा शंभू राजाच्या बलिदानानंतर खंडित करणं चुकीची आहे. कारण ज्या दिवशी हिंदूचा सण गुढीपाडवा आहे त्या दिवशी आवर्जून औरंगजेबानं शंभू राजाचं मस्तक छाटलं, मस्तकाची गुढी उभारली. हिंदूचे सण बंद पाडण्याचा त्याचा डाव होता. जे जे गुढी पाडव्याला गुढी उभारणार नाही ते औरंगजेबाच्या कृतीचं समर्थन करतात. आता मग उलटा तांब्या का, कडुलिंबाचा पाला का, अनेक शंका निवांत भेटून बोलू. सगळं सांगायला वेळ नाही. शंभू राजाच्या मस्तकाची गुढी या महाराष्ट्राच्या मातीत उभारली. क्षणभर सुद्धा स्वाभिमान, तिळभर सुद्धा स्वाभिमान माझ्या राजानं कमी होऊ दिला नाही. कशा करता करावं लागलं राजांना? हेची आम्हा करणी काम बीज वाढवावे नाम. जर शंभू राजानं 350 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत बलिदान दिलं नसतं ना तर कदाचित आंतरवाल्याचा सप्ताह सुद्धा झाला नसता. ही कृपा त्या शंभू राजांची आहे, कृपा त्या शिवरायांची. तुम्ही म्हणाला नसता झालात मग काय झालं असतं? राजे जन्मले नसते तर शंभूराजे जन्मले नसते, राजे जन्मले नसते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं, स्वराज्य निर्माण झालं नसतं, सप्ताह करता आले नसते, राजे जन्मले नसते तर या राज्याचा कारभार दिल्लीच्या गादीवरच्या औरंगजेबाने पाहिला असता. आंतरवाल्याच्या लोकांना वाटलं असतं सप्ताह करायचं तर एवढं सोपं होतं का? औरंगजेबाच्या का सप्ताह करायला परवानगी घ्यायला दिल्लीला जावं लागलं असतं. 2 माणसं दिल्लीला गेले असते, एका कागदावर महिला मंडळीच्या सह्या घेतल्या असत्या. पुरुष मंडळी नाराज होऊ नका, एका कागदावर तुमच्या सह्या घेतल्या असत्या. सगळ्या सह्याचं पत्र घेऊन औरंगजेबाकडे दिल्लीला जावं लागलं असतं. औरंगजेबाकडे दिल्लीला निवेदन द्यायला मी तुमच्यासोबत आलो असतो. माझ्यासोबत कोण आलं असतं? ते तिकडे पाठीमागचे हे म्हातारा माणूस पाहिजे मला. ते खांबा टिकून बसले बाबा कोणते? तुम्हीच. ओ बाबा तुम्हीच. ते त्यांच्याकडे पाहून असते. काय इकडचे काय नाव त्यांचं? हा, जनार्दनराव पडूळ. अण्णा हो ना. अण्णा आपल्याला दोघाला दिल्लीला जावं लागलं असतं. तुम्ही तयार आहे का? हा तर म्हणा अण्णा. बरं बरं म्हणले अण्णा. अण्णा आपण दोघं दिल्लीला गेलो असतो. कशाला? औरंगजेबाकडे आंतरवल्या सप्तेची परवानगी घ्यायला. पण अण्णा विषय असा आहे, राज्य जन्मले नसते तर स्वराज्य झालं नसतं. स्वराज्य झालं नसतं तर दिल्लीच्या गादीवर बसून कारभार राज्याचा कोणी पाहिला असता? तू मांडी घाल ना.
हे म्हणतोय सगळ्या कीर्तन असेच बसतात का? नाही ना, आणि ते म्हणतात लक्ष्मीकांत नगरचे जवळचे महाराज आहेत. हा, काय चाललं होतं आपलं? कारभार कोणी पाहिला असता? औरंगजेबाने पाहिला असता. अण्णा आणि मी औरंगजेबाकडे दिल्लीला गेलो असतो, पण अण्णा राज्य जर औरंगजेबाच राहिलं असतं, मी काय गजानन महाराज राहिलो, तुम्ही काय अण्णा राहिले, मी अब्दुल भाई झालो असतो आणि तुम्ही गफूर चाचा झाले असते. अण्णा या सगळ्याच्या सह्याचं पत्र घेऊन तुम्ही मी दिल्लीला गेला असता औरंगजेबाकडे. हा, कोण कोण? अब्दुल भाई आणि गफूर चाचा. औरंगजेबाने आवाज दिला असता, आओ 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 अब्दुल भाई आओ, आओ गफूर चाचा तुम भी आओ. मग तिथे गेल्यावर त्यानं विचारलं असतं काय काम आहे. मग मी म्हटलं असतं, हुजूर हम अंतरवाला गाव में सप्ताह करना चाहते हैं. त्याला कशाचा सप्ताह कळत आहे? त्याशी दाढी खाजत अण्णाला विचारलं असतं त्यानं, ए सप्ताह क्या होता है? लगेच आमचे अण्णा म्हणले असते, लगेच आमचे गफूर चाचा म्हणले असते, हुजूर जहा एक महाराज बोलता है बाकी सगळे सुनते ऐकते है, उसे सप्ताह कहते. अशी हिंदी आमची आहे. आणि एवढं सगळं होऊन जर त्याला कळाला असता, सप्ताह दिली असती परवानगी, तर सप्ताह झाला असता, नाही तर सप्ताह सुद्धा झाला नसता. ही कृपा त्या राजांची आहे. म्हणून आपण राजांचं या मातीतलं कर्तृत्व विसरता कामा नाही. तुकोबाराय म्हणतात, महाराज या धर्माचं पालन करताना आम्ही शब्दरूपी बाणाचं शस्त्र घेऊन धर्माच्या पालनाचं काम करू. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आपल्या जीवनात धर्म पाळणं गरजेचं आहे. आज नुसतं 6 मिनिटं बाकी आहे. वेळेत कीर्तनकारांनी कीर्तन सोडणं हा सुद्धा कीर्तनकाराचा धर्म आहे. पण मी कोणताच धर्म पाळलेला नाही, मी ठरवून आलेलो आहे. पण हा पाळतो, चिंता करू नका. आणि तुम्हाला जर असं बोर व्हायला लागलं तर टाळकरी मंडळी तुम्ही निघून जाऊ नका किंवा बसू नका. किरण महाराज इथून निघून जायचा विचार तुमच्या मनात आला, कमीत कमी केला इशारा, असा इशारा करून जा. आपल्या जीवनात धर्म पाळणं गरजेचं आहे. हिंदू धर्मामध्ये सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे. हे बघा, हिंदूवर संकट येईल म्हणून हिंदूनं एकत्र राहू नका. एकमेकांना सहकार्य करण्याकरता एकत्र राहा. फक्त म्हणण्याकरता एकत्र येऊ नका. एकजूट हिंदूमध्ये असली पाहिजे. कशी असली पाहिजे माहिती का? मुस्लिमांसारखी एकजूट असली पाहिजे, मुस्लिमासारखी. ऐका रे अंतरवाल्याच्या गावकरी मंडळींनो, हिंदूमध्ये एकजूट असली पाहिजे. 4 घरं जिथं मुसलमानाची आहे, ऐका ऐका, 4 घरं जिथं मुसलमानाची आहे त्या गावात प्रचंड मोठी मस्जिद उभा करण्याची हिंमत मुसलमानामध्ये आहे. कळलं? कळलं? कोणत्या दुसऱ्या गावाबद्दल बोलत नाही. आमच्यात कधी एकात्मता येणार आहे? आम्ही कधी एक होणार आहे? एकमेकाची पाय ओढायची सोडा. कधीतरी बाकीच्या लोकांचा आदर्श का? बाहेरचे लोक आपल्याकडे यायला लागले, राज्य करायला लागले. बाहेरचे लोक आपल्याकडे यायला लागले, आपल्याला पुन्हा पारतंत्र्यात घालायला लागले. इंग्रज गोड बोलून आले, देशावर 150 वर्ष राज्य केलं. आत्ताही आपल्या जालन्यावर, आपल्या महाराष्ट्रावर अनेक लोक, परप्रांतीय लोक येऊन राज्य करतायत. आपल्याला कळणार कधी? आपल्यावर पूर्णपणे सत्ता गाजवल्यावर आपली लोक एकत्र होणार आहे. आपल्या लोकांमध्ये मतभेद बाजूला काढा, एकमेका साह्य करू, अवघा धरू सुपंत, हा विचार रुजवण्याची गरज आहे. 2 राजस्थानी माणसं महाराष्ट्रात आले. राजस्थानी महाराष्ट्रात आले, एकमेकांना भेटले. तुम कहाँ से हो भैया? वो बोला मैं राजस्थान से हूँ. तुम कहाँ से हो? बोला मैं भी राजस्थान से हूँ. तुम्हारे पास कितने पैसे? हो बोला मेरे पास 20,000 है. त्याने विचारलं तुम्हारे पास कितने? हो बोला मेरे पास 30,000 है. 30 और 20 मिलकर कितने हुए? 50,000. दोघांनी स्वीट मार्ट नावाचा धंदा सुरू केला. पण धंद्याला नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. बिकानेर नाव का दिलं माहितीये? राजस्थान मधल्या त्यांच्या शहराचं नाव आहे बिकानेर. महाराष्ट्रात येऊन धंद्याला नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. 50,000 धंदा सुरू केला. 12 वर्ष धंदा चालवला. निव्वळ नफा कमवला 35 लाख रुपये. कुणी? राजस्थान्यांनी. लाजायचं नसतं महाराज, आपले लोक लाजतात व्यवसायाला. हरिभाऊ, आमचे हरिभाऊ दिवसभर लिंबू सरबत, रसवंतीवर रस विकतात. आपल्या लोकांनी व्यवसायात जर लाजलो तर संपलो. तो लाजला आणि घाबरला तो संपला. व्यवसायात लाज बाळगायची नसते महाराज, अजिबात नाही. मी सांगेल गड्या, केवढ्याचा व्यवसाय केला त्यांनी? 35 लाख रुपयाचा 15 वर्षात. 2 गुजराती महाराष्ट्रात आली. कोण आले? गुजराती. गुजराती कळते? गुजराती भाई और बहनों, आता आता कळलं.
दोन गुजराती महाराष्ट्रात आले, तुम कहाँ से हो भैया? वो बोला मैं गांधीनगर से हूँ। तुम कहाँ से हो? बोला भाई महुआ से हो। तुम ही गुजरात से, मैं भी गुजरात से, दोनों मिलके महाराष्ट्र में कुछ तो धंधा खड़ा करेंगे। लोग दो गंदगी युक्ति के लिए। तुम्हारे पास कितने पैसे हो? बोला मेरे पास 50,000 है। तुम्हारे पास 30,000। 30 और 50 मिलकर कितने हुए? 80,000। 80,000 दोघांनी धंदा सुरू केला कापड दुकानाचा। राजू भाऊ धंदा 20 वर्ष चालला, निव्वळ नफा कमवला 42 लाख रुपये। महाराष्ट्रात येऊन धंदा सुरू केला, आपल्या जागा भाड्याने घेतल्या, भाड्याने घेतलेल्या विकत घेतल्या, ज्यांच्या जागा विकत घेतल्या त्यांच्या जमीन विकत घेतल्या, ज्यांच्या जमीन विकत घेतल्या त्यांची पोरं कामाला ठेवली। नंतर महाराष्ट्रातले 2 पोरं स्वाभिमानी जागे झाली। ते म्हणे बाहेरचे लोक आपल्याकडे व्यवसाय करायला लागले, धंदा करायला लागले, पैसा कमवायला लागले, आपल्या कामाला ठेवायला लागले, आपल्या जमीन विकत घ्यायला लागले। काही स्वाभिमान जिवंत आहे की नाही? आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे, धंदा केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे। त्याने विचारलं तू कुठला आहे? ते म्हणे मी अंतरवाल्याचा आहे। त्याने विचारलं तू कुठला? ते म्हणे मी सामनगावचा आहे। ये म्हण तो याकडे किती पैसे? म्हण माझ्याकडे 250। 2.5 काय? 1000। आपल्या लोकांकडे का लई पैसे राहतात काय? आपल्या लोकांकडे चांगल्या कामाला पैसे नसते। त्यानं विचारलं तो याकडे किती? सामनगावला म्हण माझ्याकडे 3 आहे। किती झाले? 2.5 आणि 3 किती झाले? असा धंदा सुरू करू, राजस्थानाला मागं टाकून गुजरातला मागं टाकू, केवढ्यात? 5,500 होत आहे। 5,500 धंदा करायचा। काय करायचा? हे 2 दिवस विचार करायला वेळ दे म्हणे। एकाने 2 दिवस विचार केला ते म्हणे 5,500 दुसरं काही होत नाही, आपण आंतरवाला पाठीवर पान टपरी टाकू म्हणे। आंतरवाला पाठीवर पान टपरी टाकायची ठरली। बनवाई वेल्डिंग वाल्याकडे गेले, वेल्डिंग वाले सरपंचाकडे वेल्डिंग आहे, ते वेल्डिंगचे 8,000 सांगितले मंजुरी। या म्हणे हे धंदा काही मेळ खात नाही। मग त्याने सांगितलं हे काही मेळ खात नाही। दुसरा म्हणे तो बुद्धी चालत नाही। 2 दिवस मला विचार करू दे। दुसऱ्याने 2 दिवस विचार केला आणि दुसरा म्हणे 5,500 दुसरं काही होत नाही, काम कर। मी डोकं लावलं म्हणे काय? म्हणे दोघं म्हणे बकरी करतो, एक दिवस तू चारायची, एक दिवस मी चारायची। हा आंतरवाला, एक दिवस सामनगाव शिवारात, एक दिवस आंतरवाला शिवारात। हा दोघांनी बकरी चारायची। बकरी 2 पिले देईल, 2 पिले दिली, एक तुला, एक 2 चे 4 होतील, 4 8 होतील। बकरीचं खाण तयार होईल, भरपूर पैसे कमवू। दोघांनी शेळी पालनाचा निर्णय घेतला, पण शेळी एकच आणली, कारण पैसे 5,500 होते। एक दिवस बकरी तिकडे चरायची, एक दिवस बकरी इकडे चरायची। 2 पिल्ले दिले की एक वाटून घ्यायचं ठरलेलं आहे। बकरी गाभण राहिली, व्याली जनली, काय म्हणतात आपल्याकडं, पण दोघं नेमके एवढ्या फुटक्या कपाळाची। वाल्मिक भाऊ बकरीनं नेमकं एकच पिल्लू दिलं। आता ज्यानं 3,000 दिले त्याच काही नाही, ज्यानं 2.5 दिले तेच जास्त टेन्शन मध्ये आलं। लोकांचं असतंच असं, सप्त्याला जे 11,000 देतो ते डोकं लावित नाही, जे 500 देतो ते म्हणतो चांगले महाराज आणारे। अवघड आहे लोकांचं। ज्याने 2.5 दिले ते टेन्शन मध्ये आलं, ते 3 देणार म्हणलं आता कसं रे? ते म्हणे एक काम कर, मी 3,000 दिलेले, 500 जास्त दिलेले, एवढ्या वेळी बकरीचं पिलू मला दे, पुढच्या वेळी तू घे। ते मी 2.5 दिले, पण परड्याच्या पाहुण्याकडून उसने घेऊन दे। आणि परड्याच्या पाहुण्याकडून उसने गेले, खोटं वाटत असेल तर राममूर्तीचा पाहुणा साक्षीदार आहे। मी 2.5 दिले पण पाहुण्याकडून घेऊन दे, मग एवढ्या बकरीचं पिलू मला दे। ते म्हणे जमत नाही, हे म्हणे जमत नाही। ते 3,000 वर म्हणे एक काम कर, एवढ्याच बकरीचं पिलू मला दे, पुढच्या 2 दिले तर दोन्ही तुला घे। हे म्हणे जमत नाही, हे म्हणे जमत नाही, ते म्हणे जमत नाही। दोघांची भांडणं लागली, दगड घेतले, काठ्या घेतले, एकमेकांचे डोके फोडले। बातमी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांची गाडी आली, दोघांना गाडी टाकलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेले। तिथं नेलं, कोंडलं, एवढं मारलं, एवढे सुजले होते। तसे सुजलेले तोंड घेऊन जर ते घरी आले असते, घराचा दरवाजा वाजवला असता, त्यांच्या बायकोने दरवाजा उघडून यांच्याकडे पाहिलं असतं, तर त्यांचीच बायको त्यांच्याकडे बघून म्हणाली असती आमचे हे घरी नाही, तुम्ही उद्या या। एवढ्या मारले, त्यात एकाचा स्वाभिमान जागा झाला। ते म्हण साहेब व्यवसायाचा आमचा डाव फसला, पण आमच्या इज्जतीचा पंचनामा होणे असं वाटत असेल तर आम्हाला सोडून द्या साहेब। पोलीसवाला म्हणे आत टाकणं आमच्या हातात आहे, पण बाहेर काढणं आमच्या हातात नाही, कोर्टात जावं लागेल, जामीन करून घेऊन यावं लागेल। 2 जण कोर्टात गेले जामीन करायला। वकिलानं जामीन करायची फी मागितली 10,000 रुपये। बकरा सगळ्यात बकरी इकली, त्याच्यात एकाची जामीन झाली, पुन्हा कोर्टात भांडणं।
आपल्या लोकांनी एकमेकांचे पाय ओढले. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पाहिला. ऐका ऐका, मी शिवाजी महाराजांचा एक फोटो पाहिला. महाराजांच्या उजव्या हातात तलवार आहे आणि पाठीवर ढाल आहे. ती ढाल डाव्या हातात पाहिजे. माझा एक मित्र मला म्हणे, का हो महाराजांच्या डाव्या हातात ढाल पाहिजे आणि उजव्या हातात तलवार पाहिजे, ती पाठीवर ढाल का? मी त्याला उत्तर दिलं, महाराजांच्या पाठीवर ढाल आणि उजव्या हातात तलवार याचं कारण आहे, समोरून किती बलाढ्य शत्रू आला तर त्याचा निपात करण्याची धमक या भवानी तलवारीत आहे. पण आपले ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात ना, त्यावेळी पाठीवर ढाल असणं गरजेचं असतं. म्हणून राजांच्या पाठीवर ढाल. आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसलं म्हणून बाकीचे लोक पुढे निघून चालले. सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. हिंदू म्हणून एकत्र राहा, धर्माच्या मार्गावर राहा. आपण जे धर्माचं काम करू, ज्यावेळेस आपण धर्माचं रक्षण करण्याकरता एक पाऊल पुढे टाकू, त्यावेळी धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. धर्मो रक्षती रक्षित हा तुकोबर म्हणता. त्या धर्माच्या पालनामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्रित करून, एकसंघ करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ. अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्मिणी भजन होईल आणि वाऱ्या वावदानाचा अंदाज घेता सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रुक्मिणी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा. कीर्तनाच्या सुरुवातीपासून पाहतोय गाणारे एवढे सुंदर गातायत, हनुमान महाराज एवढे सुंदर वाजवतायत, वाल्मिक भाऊ शूटिंग काढतायत. पण खाली बसलेल्याने काय अजून लोड घेतला? तुम्ही असं ठरवून आले का बुवा की सगळं कीर्तन महाराज लोकांना उक्त दिलं? असं तर काही नाही ना. सगळ्या पुरुष मंडळीने आपले दोन्ही हात वरती करायचे. पुरुष मंडळी तुम्ही खालीच राहू द्या, महिला मंडळ तुम्ही खाली हात ठेवले तरी चालेल. सगळ्या पुरुषांनी हात वरती करायचे. महिला म्हणतील पुरुषांना हात वरती करायला सांगितले, आम्हाला का सांगितले नाही? लगेच सांगून टाकतो, मोकळा होतो, मी मनात ठेवत नाही. पुरुषांना हात यासाठी वरती करायला सांगितले, पुरुषांच्या मनगटात बळ असतं आणि महिलांच्या संताजी महाराज म्हणते तोंडात, महिलांच्या तोंडात बळ असतं असं यांचं म्हणणं आहे. सगळ्यांनी हातात ताट करा. महिला मंडळ गर्जना जोरात करायची, आवाज जोरात आला पाहिजे. इकडे आवाज सामनगाव पर्यंत गेला पाहिजे. लक्ष्मीकांत नगर तर हादरून गेलं पाहिजे. लक्ष्मीकांत नगरच्याच लोकांनी उद्या तुम्हाला विचारलं पाहिजे, महाराज आणला कुठून होता एवढ्या लांबचा? हात ताट करा, गर्जना जोरात करा. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचा आवाज कमी येतो. आता गर्जना जोरात झाली तर कीर्तन सुटलं, आणि गर्जना का जोरात झाली नाही तर तांबडं फुटलं. हात ताट. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. ज्यांनी गर्जना केली त्यांना धन्यवाद, ज्यांनी केली नाही त्यांना 100